मेरा अध्यक्ष बनने का कोई सवाल नहीं उठता, क्योंकि मैं 3 साल अध्यक्ष रह चुका हूं और राजनाथ जी के नेतृत्व में जब हमको अच्छी सफलता मिली है और उन्होंने ये इच्छा भी व्यक्त की है कि मैं अध्यक्ष करके काम करना चाहता हूं। भाजपचं अध्यक्षपद पुन्हा मिळवण्याचा कोणताही विचार नाही, नितीन गडकरींनी IBN नेटवर्कशी बोलताना केलं स्पष्ट. म्हणाले, एनडीएचे दरवाजे सर्वांसाठी खुले. UPA 2च्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक. लेफ्टनंट जनरल दलबीर सिंह यांचं नाव नवे लष्कर प्रमुख म्हणून निश्चित करण्याची शक्यता. पंतप्रधान कार्यालय सोडण्यापूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतला आपल्या स्टाफचा निरोप. मनमोहन सिंग सर्वोत्तम अर्थमंत्री, जेटलींनी केली प्रशंसा, पण म्हणाले इतर नेत्यांवर दरारा ठेवणं जमलं नाही. आम आदमी पक्षाच्या सर्व नेत्यांनी निवडणूक लढवल्यामुळे पक्षाला फटका. IBN लोकमतच्या खास कार्यक्रमात मेधा पाटकरांची कबुली. हमारा पूरा विश्वास है कि जो एग्जिट पोल इस बार आ रहे हैं उससे भी ज्यादा बढ़कर प्रत्यक्ष परिणाम आएंगे. बार बार इस प्रकार के पोल्स लाए जाते हैं, यद्यपि बहुत जो फर्क है, बहुत भिन्नता है परिणाम और पोल्स में, वो प्रत्यक्ष रूप से हर बार प्रमाणित होती है. IBN नेटवर्क आणि CSDSच्या सर्वेनुसार एनडीएला 270 ते 282 जागा मिळण्याची शक्यता. भाजपनं केलंय स्वागत, तर अंदाज चुकीचे ठरतील, काँग्रेसचा दावा. गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यासाठी नरेंद्र मोदी घेणार गुजरातमधल्या भाजप आमदारांची बैठक. आनंदीबेन पटेल नव्या मुख्यमंत्री होण्याची शक्यता. विश्वसनीय सूत्रांची माहिती. आणि शेअर बाजारातही नमो इफेक्ट. पोस्ट पोल सर्वे नंतर विक्रमी उसळी. सेन्सेक्स गेला 24,000च्या वर, तर निफ्टीनंही गाठलाय विक्रमी 7,100चा आकडा. रुपया देखील झालाय मजबूत.